कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आले आणि संपूर्ण प्रशासनाने आज पाहणी केलेली कशा पद्धतीने तयारी झालेली काय सांगताल भाऊ? 2 तारखेला कार्तिकी एकादशी पाहणी केली होती, तुम्ही काय काय तयारी झालेली? आलेल्या भाविकांना विठुरायाचं दर्शन कमी वेळेत व्हावं, तिथं आल्यानंतर त्याला सगळ्या सुविधा मिळाव्यात. त्यानंतर पंढरपूर शहर स्वच्छ असलं पाहिजे, हा परिसर स्वच्छ असला पाहिजे आणि गैरसोय झाली नाही पाहिजे. या सगळ्यासाठी ज्या व्यवस्था लावणं आवश्यक आहे त्या सगळ्या व्यवस्था वारीमध्ये प्रशासनाने लावलेल्या आहेत. आणि आपण बघतो अख्खा परिसर, अख्खा पंढरपूरचं स्वच्छ सुंदर आहे. वाळवंट असेल किंवा हा दर्शन रांगेचा मंडप असेल किंवा परिसर असेल, अत्यंत स्वच्छ सुंदर आणि आलेल्या भाविकांच्या नाश्त्याची, पाण्याची, जेवणाची आणि वेळ दर्शनाची सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी झालेल्या आहेत. महापूजा किती वाजता सुरू होणार आहे? उपमुख्यमंत्री कधी येणार आहेत? कसं नियोजन असणार आहे? हे माननीय उपमुख्यमंत्री महोदय उद्या दुपारी नंतर या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि नेहमीप्रमाणे 2:20 पूजा असते. ती पूजा माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांची असते. भाऊ, विरोधकांचा उद्या मुंबईत मोर्चा निघतोय, कसं बघतात आहे? कसं मतचोरी संदर्भातला आहे? नाही, मतचोरी झालीच नाही, पण यांची मती चोरी झालेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं या ठिकाणी मोर्चा करून एक नेरेटिव्ह सेट करण्याचा कार्यक्रम हातामध्ये विरोधकांनी घेतलेला आहे. माझी त्यांना विनंती आहे की पराभवाची कारणं शोधली पाहिजेत आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. पराभवाला वेगवेगळी कारणं शोधायची आणि पराभव का झाला याच्या खोलात न जाता सातत्यानं असंच करत राहिला तर पुन्हा पुन्हा पराभव होणार आहे. त्यामुळे पराभवाची कारणं जमिनीवर जाऊन लोकांच्याकडून बघितली पाहिजेत. लोकांना, जनतेला माहिती आहे आपण कोणाला मतं दिली, त्यामुळे जनतेमध्ये यांच्या आंदोलनाचा काही इम्पॅक्ट नाही आहे. फक्त नेत्यांच्या मध्ये आहे की त्यांना नेरेटिव्ह सेट करायचा. तेव्हा जनता ज्या दिवशी आंदोलन उभं करेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्याला हे राहील, पण जनता यांच्यासोबत. रामराजे निंबाळकर म्हणतात की संपदा मुंडे यांचा पुतळा उभारणार, इथून पुढे भाऊबीज साजरी करणार नाही. आता चांगल्या माणसाचं नाव तुम्ही घेतलं पाहिजे, उगाचच अशा माणसाचा की जो राजकीय अस्तित्व गमावलेला माणूस. आपल्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग जर संपदाताईच्या मृत्यूतनं जर शोधत असेल तर मला वाटतं हे ते उचित नाही आहे. संपदाताईला न्याय मिळाला पाहिजे आणि या घटनेचं वास्तव काय आहे हे पोलीस तपासात समोर आलेलं आहे. या ठिकाणी असलेल्या तिन्ही आरोपींच्या मोबाईलमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप धक्कादायक आहेत. तर या संदर्भात मला वाटतं ह्या गोष्टी सार्वजनिक करणं हे शक्य नाही. त्यामुळं अशा गोष्टीबद्दल विरोधकांनी थोडं सेन्सिटिव्ह राहिलं पाहिजे. आणि माझी विनंती मुख्यमंत्री महोदयांना आहे, विरोधक कायम तपासावर शंका घेत आहेत, बाकीच्या गोष्टी शंका घेत आहेत. विरोधकांनी सुचवेल त्या IPS अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली या ठिकाणी या घटनेचा तपास व्हावा आणि त्यासाठी विरोधकांच्याकडून अधिकाऱ्यांचं नाव आणि समितीचं नाव मागून घ्यावं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून टाकावी. कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.